मंडळी, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आज बनलेत हॉटेलचे मालक. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार बालन, मी तुमच्या सगळ्यांना लाडका दादूस अरुण कदम. वेलकम टू द अरुण कदम द हॉटेल. येस बालन, म्हणजे हे हॉटेल आहे. 15 दिवस झाले हॉटेल सुरू करून, पण कुत्र सुद्धा आलेलं नाही इकडे. जेव्हा हॉटेल काढलं तेव्हा माझं स्वप्न होतं की बालन, म्हणजे म्हणजे हॉटेलच्या बाहेर ना अवरी मस्त लांबचा लांब अशी रांग लागली पाहिजे, लोक वेटिंगमध्ये बसले पाहिजे ना. माझं हे टेबल असं खचाखच भरलं पाहिजे. मला तर अरे बालन तिकडे फालतुगिरी करते. 3 नंबरला काय दिलं का नाही रे? 4 नंबरची भुर्जी अजून तर चाललं नाही. 5 नंबरचं डोसं काही नाही आलं रे. वाचरून त्याला दे पहिला. मालक मालक काय झालं? स्वप्नात बाहेर या आणि ऐका, हे जो बोर्ड आहे ना तो मी हॉटेलच्या तिकडे बाहेर लावतो. मी बाहेर लावतो सर, बाहेर लाव, पण तू बोर्ड काय लिहिलं तो तर दाखव. किती वेळा दाखवायचं मालक, नेहमी विसरता तुम्ही. एक आजचा मेनू कालचा भात. ही काय फालतूगिरी आहे रे? ते मला काय माहित नाही. श्याम शेफने मला सांगितलं, कालचा आपला उरलेला भात होता ना, त्याला फोडणी द्यायचा आणि बादशाही भात म्हणून सर्व करायचा गिरायकांना. अरे पण असं डायरेक्ट नाही ना लिहायचं, फार फार ते लिहायला पाहिजे. पुलाव ए बादशाही, नाव इम्प्रेसिव्ह पाहिजे. अन्न कसं असलं तरी लोक खातात. ते बघा, ते मला काय माहित नाही. श्याम शेफने मला जे लिहायला सांगितलं मी लिहिलंय. तू आता शेफ नाही माझ्याकडनं. मालक, अरे काय झालं तुम्हाला बोंबलायला हो? काय फालतूगिरी आहे रे बस रे. त्याला काही सांगतोस काही पण लिहायला. काय झालं आता? बस रे, मेक्सिकन आणि अमेरिकन फूड संपले. ते कधी आपल्याकडे नव्हतेच, ते कधी संपले. मालक, तुम्ही आयडिया केली ना, असं लिहिलं ना तर लोक इम्प्रेस होऊन जातात ना. त्यांना असं वाटतं बा इथे गैऱ्या भारी भारी डिश आहे, पण नुकताच त्या संपल्या बा. हे गुड आहे, हे जाम मला भारी वाटलं. हे काय लिहिले? प्रोप्रा अरुण अण्णा शेट्टी. बस रे, मी शेट्टी आहे, मी अण्णा नाही. मी इकडे कधी लुंगी घालून फिरलोय? कसं आहे मालक, असं शेट्टी लिहिलं ना तर लोकांना हॉटेलवर विश्वास वाटतो बुवा. आणि प्रोप्रा अरुण कदम लिहिलं होतं आपण, कुत्रा तरी आला होता का आपल्या हॉटेलमध्ये? काळ पण नाही. मग आपलं हॉटेल चालावं म्हणून मी करतोय ना. बरोबर. मोठा भो, घेऊन जा ते, लावून टाकते बाहेर, लावून टाक तिकडे ना. आणि काय तुम्ही माझ्या आजच्या मेनू बद्दल बोलता हो? फालतूगिरी केली. तुम्ही मागे आजच्या मेनू लिहिला होता. आजचा मेनू आत येऊन बघा. ऑब्विसली हात आले. अरे काय ऑब्विसली, असे 150 धंदे नका करत जाऊ. तिथे एकाने खाली लिहून टाकलं, येत नाही जा. नका ना अशी धंदे करत जाऊ. काय बॉ, शेट्टी लिहिल्यावर इम्प्रेशन पडेल, चालेल, पण नुसतं शेट्टी लिहून फायदा नाही बरं का. तुम्हाला शेट्टी व्हावं लागेल. बापरे, एवढा बेकार सुनील शेट्टी मी माझ्या आयुष्यात पाहिलं. काय आहे ज्या तुम्ही गदड रेकल्यासारखं वाटलं ते लुंगी नेसून या जा. अरे तुमच्यासाठी लुंगी आली ती नेसून या ना. अरे काय करावं बाबा या माणसाला. आपण एक काम करू. संभाव, हे आपले मालक कसे बी असले ना तरी त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करायला पाहिजे. आपलं हॉटेल चालायला पाहिजे. अरे मालकाला एक अक्कल नाही, पण आपल्याला तर लाज आहे ना. चाललं पाहिजे. एक काम करू, ते रिझर्वचे घे. हे ना सगळे टेबल रिझर्व म्हणून ठेवून देऊ आपण. मग म्हणजे लोकांना काय वाटेल माहितीये का, इथं गैर एक कस्टमर येतात बुवा. आणि आता बघ तू, एकदा मालकाने अशी लुंगी घातली आणि एंट्री घेतली ना, मग असे कस्टमर येतील रे. वा वा, ग्रेट. आता वाटताय तुम्ही हॉटेलचे मालक. एकदम असे थलाय वा बा. काय झालं? हे काय फालतूगिरी केली रे? हे टेबल वरती तुम्ही रिव्हर्स काय लिहिला? सांग मला सांगा, हे टेबल असं मागे जाणार का? नाही मालक, तुम्ही कॅरेक्टर एकदम सॉलिड पकडलं, पण तुमचा मेंदू आहे ना त्या मेदूवडासारख्याला भोग पडलाय त्याला. कान फोडतले. अहो, ते रिव्हर्स नाही लिहिलंय, रिझर्व असं लिहिलंय. रिझर्व सगळ्या टेबलवर असं रिझर्व ठेवलंय. कस्टमर आले ना की ते बघतील तर सगळे टेबल रिझर्व आहेत बाबा. मग आता काय करायचं? मग मी त्यांना सांगेन की आमच्याकडे जरा सगळे टेबल रिझर्व आहेत, तुम्ही जरा वेटिंगला थांबा तासभर. मग तुम्ही आमच्यावर चिडायचं. अय्यो, मी तुमचं
अगर चिड आणि मग आम्हाला चिडून बोलायचं काय चाललंय हे अरे हे एवढे मोठे साहेब आहेत यांच्यासाठी एक पण टेबल रिझर्व काय नाही रे? मग मी तुम्हाला सांगणार मालक आता आपल्याकडे टेलिफोनिक बुकिंग होते ना लोक बुक करतात गिरायकाला वेलकम वेलकम प्लीज सीट प्लीज सीट टेबल रिझर्व आहेत का सगळे हा ऍक्च्युली कसं आहे आमच्या हॉटेलचे सगळे टेबल बुक आहेत रिझर्व आहेत तर तुम्ही एक तासभर वेटिंग मध्ये थांबा प्लीज बाहेर तासभर वेटिंग हो हो दुसरं हॉटेल बघतो ना अरे मी. नका. नाही, थांबतच नाही मी. अरे. राहू दे ना नंबर करता येण पडतो लेमन मोडतले म्हणजे तो गेला तो गेल्यासाठी एवढं साऊथ इंडियन बोलत अरे सांग एक कस्टमर किती दिवसांनी 15 दिवसांनी माझ्या अरे हॉटेल मालक, तुम्ही 15 माझ्या- दिवसांनी एक कस्टमर ऐकतच नाही माझं. तू घरी त्याला सांगतो काय करायचं मला कळत नाही एक माणूस इकडे आहे ना तो पण गेला मला आय एम सॉरी मला माफ करा पण ही आयडिया जाम बेस्ट आहे मस्त आहे, हे मस्त असं आपण असं भासवायचं आणि कस्टमर गोळा करायचे बेस्ट आयडिया ही तू आयडिया केली आणि गिरायक गेली मालक 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 शंभो मला माझ्या डोक्यात आणखीन एक आयडिया आली Idea? म्हणजे ना मी इकडे असा गिराईक म्हणून असा बसतो म्हणजे बाहेरनं समजा कोण गिराईक आलं तर तो बघेल आणि काय त्याला वाटेल की अरे वा या हॉटेलात कोणतरी गिराईक आहे म्हणून तो आतमध्ये येईल मग त्याला आणखीन कोणतरी एक जण बघेल असं. मग दुसरा माणूस येईल मग त्याला आणखीन एक कोणतरी बघेल मग तिसरा येईल मग चौथा येईल मग पाचवा येईल मग गिराईक 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 पैसा पैसा गिराईक गिराईक व्हेरी गुड आयडिया ही आयडिया मला जाम आहे ना? आवडली एकदम बेस्ट आयडिया एक नंबर आयडिया चला मग आम्ही दोघं बसतो कस्टमर म्हणून तुम्ही सर्विस द्यायची बरं का मी तिकडे ए, चल रे ए, फडका कोण जरा बाप मारिंगा करे कान फार फोडून बसा रे तुम्ही तुम्ही सर्विस देणार आहे ना आम्ही कस्टमर आहे गिराईक केलं. चला ठीक से फड़का मार रे फड़का मार चल नहीं तो कान फट्टा फोड़ दूंगा भला कहते रहे मैं गिराईक गिराईक चल ऑर्डर ले ऑर्डर लेना ए पुऱ्या चल Order ले, ऑर्डर घे दो मिसळ पाव बोल दोन मी मिसळली पाय या ग्लास मध्ये पाणी कोण तुझ्या धल्ला भरेल का रे पटकन ग्लास मध्ये थंड पाणी घेऊन ये जर आणलं नाही ना तर तोंडावर मारी ना ग्लास मीच ग्लास तोंडाला तुम्ही आणा तुम्ही खा ना नाही मालक अरे आम्ही ऑर्डर घेऊन आम्ही आणू शकतो पण त्यान बाय ना त्याच वेळेस कस्टमर आला तर त्याला काय वाटेल अरे बापरे इथं तर सेल्फ सर्व्हिस आहे इथं तर वेटरच नाही आहे जिकडे चांगली सर्व्हिस मिळतील तिकडे चालले जातील ते असं नका करू ना सॉरी चला चला घ्या ऑर्डर ते लुंगी काढून टाका चड्डीवर राहा वेटर पोऱ्या वाटेल पाहिजे पोऱ्या चेंज करू कोणाचे हॉटेल आहे रे काय माहित नाही रे कोणतं अरुण कदम असं कोणतरी नाव आहे proper. अरे बापरे तो गंदा पटाक तो अरुण कदम आजकाल कोणी बी हॉटेल टाकते रे नाही ते काय. असं आहे तो वटवागू दलिंदर म्हणजे त्या मुसुडा फोडून टाकावं असं वाटतं अरे अरुण कदम त्याच्या हॉटेल म्हणे एक नंबरच्या फालतू आहे तो माणूस नाही थर्ड क्लास आहे एकदम थर्ड क्लास दलिंदर माझ्या माग तुम्ही माझी बदनामी करता जरा समोर तरी थांबा फालतू किती कर नका जे जीवले ते गप खा खातो ना आम्ही एकदम स्लो खातो Slow खातो. मला एकदम हळूहळू खातो स्लो का खाता अरे म्हणजे गिराईक येईपर्यंत पुरला पाहिजे ना हा माल हा. नाही तर सगळं संपून जाईल एकदम स्लो खा हा बस रे स्लो खाते ना रे विचारलं और फास खाता कशात जायले माराल तुम्ही हालू का प्लीज वेलकम प्लीज हॅव ए सीट अरे 2 एक्स्ट्रा पावन रे एक्स्ट्रा पावांना 2 देतो ते पहिले त्यांचं कस्टमरची ऑर्डर घेतो मध्ये अरे इथली ऑर्डर आधी इथली कंप्लीट करा आधी त्यान बाय ना इनमिन 3 टेबल त्याची ऑर्डर कंप्लीट करत नाही करे काही चायपत नाही कर तुमचे हे मिसळ सोबत कांदा आणि लिंबू कोण देणार मग? आणि हे तुझ्या तरीला आहे ना तेल सुटलेलं आहे कुठलं तेल वापरतो रे तू आम्ही शेंगदाणेच तेल वापरतो माझा घसा खवखवायला लागलाय तू स्वीट घेऊन ये चल पटकन स्वीट खान बसा रे स्वीट खान गप दिल्याचे खाणे तर कान फाड फोडू का तू कान फाड फोडशील तुला परत मारी एक मिनिट काय प्रकार आहे बघा रे. ए पोऱ्या असा वागतोस तू ग्राहकांशी मग हा ग्राहकांचा अपमान करतोस तू हीच यांची लायकी आहे याच शब्दात यांना कळतं ओ बघा ना साहेब कसं वागतात गिरायकाची असे असतात का हॉटेलवाले ग्राहकांची लायकी काढतोस तू एक मिनिट
मी तुझी तक्रार कंझ्युमर कोर्टात करणार आहे. कंझ्युमर कोर्टात कर नाही तर विक्रोली कोर्टात कर. तुला जिकडे करा तिकडे गेट आउट. आउट आउटच कर. चालेल गेट आउट. वाटतं गलती कर. अरे दोन एक्स्ट्रा पाव आमच्या राजधार बोल. नाही मालक आम्ही तुमचे